आज आपण मिलीलीटर हे युनिट शिकणार आहोत। तुम्हाला माहिती आहे आपण दुकानामध्ये जेव्हा स्थायू पदार्थ विकत घ्यायला जातो तेव्हा ते किलोग्रॅममध्ये दिलं जातं, बरोबर। आणि द्रव पदार्थ जे आहे ते द्रव पदार्थ मिलीलीटरवर मोजले जातात। त्याच्यासाठी काही मापं निश्चित केलेली आहे। इथे आपण ही मापं ठेवलेली आहे बघा। याच्यामध्ये हे सगळ्यात मोठं जे माप आहे हे माप आहे 1000 मिलीलीटरचं। किती? 1000 मिलीलीटरचं पहिलं माप। दुसरं माप आहे हे 500 मिलीलीटर। किती? 500 मिलीलीटर। तिसरं माप जे आहे ते आहे 200 मिलीलीटर। दिसलं सर्वांना? त्यानंतर तिसरं जे माप आहे ते आहे 100 मिलीलीटरचं। आलं लक्षात? आणि पाचवं जे माप आहे ते आहे 50 मिलीलीटर। हे 5 मापांनी आपण द्रव पदार्थाचं मापन करायचं आपल्याला आहे। आता आपल्याला मिलीलीटरचं मापन करत असताना दूध किंवा तत्सम पदार्थ जे आहे द्रव पदार्थ हे जेव्हा आपण मोजतो तेव्हा या मापाने आपण ती भरतो आणि ते पूर्ण असं कडेपर्यंत जोपर्यंत धारकता त्याची आहे तोपर्यंत आपण त्याला भरतो आणि त्याप्रमाणे मग ते आपण त्याचं मापन करतो। ठीक आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आता 1000 मिलीलीटर पासून ते 50 मिलीलीटरपर्यंत हे माप आपल्याला इथे दिलेले आहे। आता आपल्याला वेगळे जर आता कोणाला 100 मिलीलीटर घ्यायचं असेल, कोणाला 500 मिलीलीटर हवं असेल, कोणाला 700 मिलीलीटर हवं असेल तर या वेगवेगळ्या मापांचा वापर करून आपण ते त्याला देऊ शकतो। आलं लक्षात? आता एका विद्यार्थ्याने इथे यायचं आणि मला 700 मिली दूध मला हवं आहे, ते मला कोण मोजून देईल? सर मी। कोण मोजून देणार? मी। ठीक आहे, तू मोजून दाखव। 700 मिली। हा, कोणत्या मापांचा उपयोग करशील आणि कोणतं माप तू वापरशील? सांग ना सगळ्यांना पहिले सांग ना। पहिले 500 मिली। हां ठीक आहे। भरलाय का पूर्ण? हो। बरोबर। त्याच्यात टाकायचं। हां। त्यानंतर 200 हां त्याचं फुल भरायचं आणि यामध्ये टाकून द्यायचं। किती मिलीलीटर झालंय पाणी आता? 700 मिलीलीटर। व्हेरी गुड। आता मला 350 मिलीलीटर कोण मोजून दाखवते? 350 मस्त। 350 मिलीलीटर। 350 मिलीलीटर। पहिले आपण 200 मिलीलीटर टाकायचं। बरोबर। नंतर 100 मिलीलीटर टाकायचं आणि 50 लिटर आपण मिलीलीटर टाकायचं। झालं बरोबर?